आपकी अदालत मध्ये बीएसपी लीडर मायावतींवर आरोप आहे की या वैयक्तिक नातेसंबंधांना महत्व देत नाही. मायावतीजी, सोनिया गांधीजींनी तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला, तुमच्या बर्थडेचा केक खाल्ला, त्यांनी तुम्हाला डिनरसाठी बोलवलं, परंतु तुम्ही मैत्री स्वीकार नाही केली, हात झटकलात. मला तर सगळ्यांबरोबरच चांगले संबंध ठेवायचे आहेत, परंतु नात्याबरोबरच मला हे बघायचंय की बहुजन समाजाचं हित कुठे. तर जिथे बहुजन समाजाचं हित नाही तिथे नाती माझ्यासाठी महत्वाची नाहीत. हे बघा, तुम्ही मी महाराष्ट्रामध्ये नात्यांपेक्षा जास्त महत्व देते बहुजन समाजाच्या इंटरेस्टला. महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. जर तुम्ही तुमचे कॅन्डिडेट्स उभे करत असाल आता एकट्या काँग्रेसच्या विरोधामध्ये, काँग्रेसचं कॅल्क्युलेशन हे आहे की जितके तुमचे उमेदवार उभे असतील त्याचा सरळ फायदा बीजेपी शिवसेनेला होईल. आता लोकसभेचे इलेक्शन काही महिन्यांपूर्वी झालेत उत्तर प्रदेशमध्ये, तर भारतीय जनता पार्टीला केवळ 80 मधले 10 सीट मिळालेत, त्यांचे 10 MP निवडून आलेत, काँग्रेस पार्टीचे 9 निवडून आलेत. तर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीचे मिळून 19 आलेत आणि बहुजन समाज पार्टीच्या या दोघांच्या तुलनेत एकटे 19 निवडून आलेत. काँग्रेसला नुकसान होतोय, बीजेपीला फायदा होतोय, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला हे बघायचंय की बहुजन समाज पार्टीला कुठे फायदा होतोय. पण तुम्हाला हे सुद्धा बघायचं आहे की तुम्हाला बीजेपीशी सूड घ्यायचं आहे. नाही, बीजेपीशी तर मी हे मला तुम्हाला सांगायचंय. आता एकदा आधी तुम्ही माझं म्हणणं आधी ऐका. तुम्ही माझं आधी या अच्छा. प्रश्नाचं उत्तर अहो, देते. पण- अरे खूप मजेशीर उत्तर देते, ऐका तर बरं, ठीक खरं. आहे. बीजेपीशी मी सूड घेतला जेव्हा मी मागच्या वर्षी 25 ऑगस्टला मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर बीजेपीने सुडाच्या भावनेने सेंटरमध्ये तर सगळ्या सरकारी मशिनरींचा दुरुपयोग करून, सीबीआयचा दुरुपयोग करून आणि ज्युडिशियरीचा सहारा घेऊन ताज प्रकरणाच्या गोष्टीमध्ये मला जे खोटं फसवलं, तर उत्तर प्रदेशचं नाही संपूर्ण देशाच्या बहुजन समाजाच्या लोकांनी तेव्हा हा निर्णय घेतला होता की अशा भारतीय जनता पार्टीला आम्ही आता सत्तेत येऊ देणार नाही. तेव्हा बीएसपी बोलले नाही, हे करून आता दाखवलं. हिशोब त्यांनी तुम्हाला सत्तेवरून सत्तेवरून बेदखल हटवलं केलं. आणि तुम्ही त्यांना हटवलं, हिशोब बरोबर. त्यांनी स्टेटमध्ये आम्ही नाही हटवलं, नाही तर तिथे तर मी स्वतः राजीनामा दिला होता. बीजेपीने त्यांनी मला नाही परिस्थितीच अशी हटवलं. निर्माण नाही, केली होती. बीजेपीने परिस्थिती अशी बनवली होती की मी बहुजन समाजाचा इंटरेस्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून स्वतः राजीनामा दिला. त्यांनी मला हो, नाही परंतु हटवलं. तुम्ही- परंतु जसं त्यांनी केलं, जसं त्यांनी चुकीचं काम केलं, सुडाच्या भावनेने काम केलं, तर आम्ही त्यांना सेंटरमधून सत्तेतून बाहेर पण काढलं. मायावतीजी, तुम्हीच असे संबंध बनवायचात. अटल बिहारी वाजपेयी तुम्ही म्हणायचात मी त्यांच्या दुसऱ्या मुलीप्रमाणे आहे. मी मला हे- ताजवाल्या प्रकरणामध्ये सुद्धा बोलले होते की तुम्ही जर मला तुमची मुलगी मानत असाल आणि तुम्ही ताज प्रकरणाचा आधार घेऊन माझ्या आणि माझ्या नातेसंबंधांची सगळ्यांची तुम्ही लोक इन्कम टॅक्स विभागाद्वारे तपासणी करत आहात, तर मग तर तुमची जी दुसरी मुलगी आहे तिची सुद्धा तपासणी केली पाहिजे. कळलं पाहिजे की तुमच्या स्वतःच्या मुलीकडे किती संपत्ती आणि तुमच्या नातेसंबंधांची सुद्धा तपासणी झाली पाहिजे आणि माझी सुद्धा झाली पाहिजे. काय खरं खोटं स्पष्ट झालं तर चांगलं होईल. ज्यांनी तुम्हाला मुलगी मानलं तुम्ही त्यांना नाही, सुद्धा ते सोडलं नाही. जर त्यांनी मुलीचं कर्तव्य, जर श्री अटल बिहारी वाजपेयीजींनी मुलीचं कर्तव्य योग्य प्रकारे केलं असतं, तर मी त्यांच्याबरोबर असं वागले नसते. जशाला तसं उत्तर मी दिलं. मी तुमचं जे पत्र आहे जे तुम्ही लिहिलं होतं त्यावेळेचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ते वाचत होतो. त्यामध्ये तुम्ही असं सुद्धा लिहिलंय की बीजेपी मध्ये 2 ग्रुप होते. एक ग्रुप असा होता ज्यांना वाटत होतं की तुमचं सरकार टिकून राहावं. बीजेपीमध्ये कुणाला माहित नाहीये की त्यांच्यामध्ये 2 लॉबी चालतात. एक श्री अटल बिहारी वाजपेयी यांची लॉबी आणि एक श्री LK अडवाणीजींची लॉबी. मग आता हे सांगून टाका की कोणती लॉबी तुमच्या बरोबर होती आणि कोणती विरोधात. आता त्या दोन्ही लॉबींची अशी इच्छा होती की ताई आपल्या जवळ याव्या. बर, अच्छा. मला कुणाच्याच जवळ जायचं नव्हतं, तर त्यामुळे त्यांना वाटलं की ही मुलगी कुठल्याच लॉबीमध्येही येणार नाही. तर कदाचित आम्ही ज्या दृष्टिकोनातून किंवा जो विचार करून आम्ही मायावतीजींना 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवलं होतं, तर त्यांना वाटलं नाही की यामुळे मायावतीजींकडून ऑल इंडिया लेव्हलवर काही फायदा होऊ शकेल. स्पष्टपणे सांगितलं होतं का की तुम्ही या बाजूला या किंवा त्या बाजूला जा. नाही, ते तर दोन्ही बाजूंनी ओढायचे ना. जसे अटल बिहारी वाजपेयी विचार करायचे की त्यांनी आमच्या लॉबीमध्ये राहावं, श्री LK अडवाणीजींना वाटायचं आम्ही यांच्या लॉबीत राहावं. मी का कुणाच्या लॉबीमध्ये राहीन? मी बहुजन समाज पार्टी एक इंडिपेंडेंट पार्टी, नॅशनल लेवलची पार्टी आहे. आमच्या पार्टीचा एक आपला सन्मान आहे, आपला एक स्टेटस आहे. तर आम्ही
त्यांच्या नादाला का लागू? लॉबी आहे तर चांगलं आहे. ते आपसात तर आता 2 लॉबी बनतायत. जर 5-6 बनले तर बहुजन समाज पार्टीच्या इंटरेस्टमध्ये आहे ना. जितकी जास्त लॉबी असेल तितके जास्त त्यांच्यामध्ये गट असतील, ग्रुपिझम होईल, तर जास्त वाद होतील. त्याने फायदा बीएसपीलाच होईल ना. आम्हाला तर वाटतं खूप लॉबीज व्हाव्यात त्यांच्यात. मायावतीजी, या लॉबीचं तर आणि वाद तर बीएसपी मध्ये सुद्धा होतात. खूप सारे असे लीडर्स आहेत. एक फुलसिंग बरैया मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी पार्टी उभी केली होती, ते पार्टी सोडून निघून गेले. अरे तुम्ही कुणाबद्दल बोलतात? तर जे कोणी बीएसपीला सोडून गेले एकटे गेलेत. बहुजन समाज त्यांच्याबरोबर नाही गेला. मायावतीजी, याच्यामध्ये असे सुद्धा लोक होते, जसं एक मी बरैया यांचं नाव घेतं, त्याच प्रकारे राशिद अल्वी आहेत. जेव्हा तुमच्यावर सीबीआयची रेड होत होती, नाही, ते तुमच्या डिफेन्समध्ये उभे होते. पार्लमेंटमध्ये सगळ्यात जोपर्यंत जास्त तुमच्यासाठी ते लढायचे. जोपर्यंत ते पार्टीमध्ये त्यांची नैतिक जबाबदारी होती ती त्यांनी पूर्ण केली. म्हणजे मायावतीला जे हवे आहे ते नाही, पार्टीमध्ये जे राहतील, नाहीतर नाही बहुजन राहणार. समाजाला हवे असतील. ज्यांना नाही, ज्यांना नाही, तुम्ही अत्यंत चुकीचं बोलतात. जेव्हा पार्टीवर फक्त नाही, तुमचा मा- कंट्रोल आहे, एक छत्र राज्य आहे, नाही, आणखी कुणाचं माझा चालत नाही. कंट्रोल असेल तेव्हा माझा कंट्रोल केवळ एक डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी आहे. पार्टीमध्ये एक डिसिप्लिन आहे पार्टीचा, तर तेव्हाच तर ही पार्टी पुढे जाते. हे बघा, मी तुम्हाला आणि- एक उदाहरण देऊन सांगू शकतो. उत्तर प्रदेश, जिथे सगळ्यात जास्त ताकद आहे तुमच्या पार्टीची. 5 वर्षामध्ये 6 अध्यक्ष बदलले तुम्ही. राज बहादूर, सोनीलाल पटेल, मग जंग बहादूर पटेल, भगवत पाल, बरखुराम वर्मा, दयाराम वर्मा. दर काही दिवसांनी यांना आम्ही काही बदललं नाहीये. हे लोक स्वतः बहुजन समाज पार्टीला सोडून गेलेत. मी हटवलं नाही. किंवा तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली नाही, की मी ते सोडून अशी निघून कुठलीही गेले. परिस्थिती नाही बनवली. परंतु यांना जेव्हा दुसऱ्या पार्टीकडून पैसे खायला मिळाले, तेव्हा त्यांना वाटलं की बीएसपीमध्ये नाही मिळणार आहे. बहुजन समाज जेव्हा मी तयार करत आहोत, लोक येत आहेत बीएसपीमध्ये वेगाने, तर लोकांना आम्हाला समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो. आम्ही जेव्हा त्यांना प्रोत्साहन देतो, तेव्हा काही लोक यांच्यामध्ये चुकीचे निघतात. जेव्हा चुकीचे निघतात तेव्हा निघून जातात. काय फरक मायावतीजी, पडतो? असे लोक जे सुरुवातीला तुम्ही बामसेफ बद्दल बोलला, DS4 बद्दल बोलला, त्यावेळेपासून 2 नावं अशी आहेत, राम समोज आणि तेजेंद्र सिंग जल्ली. तुम्ही तेव्हापासूनच सांगा कुठे दिसून येत आहेत तुम्हाला आता? का गेलेल्या गोष्टींबद्दल बोलताय? कुठे दिसून येत तुम्ही आहेत अशी का? स्वच्छता केलीत की ते दिसून येणारच नाहीत नाही, कधी. तर याचा अर्थ असा आहे की बहुजन समाज जो त्यांनी निर्णय घेतला तो चुकीचा घेतला, तेव्हाच तर त्यांच्याबरोबर कोणी गेलं नाही. बहुजन समाज मायावती बरोबर आहे की तुम्ही तर स्वतःच या गोष्टीचा स्वीकार केला. मी तर म्हणतोय तुम्हाला, हे तर निश्चितच आहे. बहुजन समाज पार्टीमध्ये तो राहू शकतो जो मायावतीजींना हवा असेल. नाहीतर बहुजन समाज इतका मूर्ख समाज नाहीये जो हे बघतो की कुठला माणूस चांगला, कुठला माणूस चुकीचा आहे. तर पण ते ती तर- त्यांना माहिती आहे की जी आपली नेता आहे तर ती आमच्या हिताचा विचार करते. जे लोक बीएसपीला सोडून गेले ते नक्कीच कुणाच्या ना कुणाच्या हातचं खेळणं झालेत, तर त्यांच्याबरोबर नाही जायचं. मायावतीजी, चला आता त्यांची गोष्ट सोडून देतो. ज्यांच्याशी तुम्ही नाती बनवता आता, लालजी टंडन आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांना राखी बांधायला जायचात आणि मग तुम्ही म्हणालात की हे तर लालजी टंडन नाहीत, लालची टंडन आहेत. त्याचा भावा बहिणीचं जे नातं असतं पवित्र असतं, जर त्याचा फायदा घेऊन श्री लालजी टंडन किंवा आणि दुसरे बीजेपीचे नेता कुठलं राजकारण खेळत असतील तर ते तर मी करू देणार नाही ना. मग यावेळी राखी बांधायला गेला नाहीत तुम्ही. आता मी कधी कुणाच्या घरी राखी बांधायला जात नाही. जर कोणी माझ्या घरी राखी बांधून घेण्यासाठी आला तर त्याला मानवता, माणुसकीच्या नात्याने, तर मी त्याला घरातून धक्के देऊन बाहेर तर नाही काढू शकत. कोणीही येतं राखी बांधायला तर मी आदर सन्मानाने राखी बांधते. तुम्ही सुद्धा माझ्या घरी या, मी तुम्हाला सुद्धा राखी बांधेन.